आमच्या कीर्तनाला जर एखादा पंचायत समिती, झेडपी किंवा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा नेता येऊन बसला तर आम्ही त्यांना नुसतं ठेवून द्या, आम्ही त्याच्यापुढे एवढं वाकतो. पण जोग महाराजांच्या कीर्तनाला शाहू महाराज येऊन बसले होते. शाहू महाराज, जोग महाराजांचं कीर्तन औंधला, तिकडे सांगली भागात औंधे. कीर्तन सुरू झालं आणि शाहू महाराजाला बसण्यासाठी उंच आसन केलं होतं. जोग महाराजांनी पाहिलं सगळी माणसं बसली, त्यांनी उंच आसन कोणाला केलंय विचारलं. कोणाला केलंय? म्हणले हे राजर्षी शाहू महाराजांना केलं. म्हणजे काय करणार ते? वर बसून कीर्तन ऐकणार. जोग महाराज म्हणजे गाथ्यात प्रमाणे आपण बैसे बाजेवरी, सामान्य हरिच्या दासा धरी, तरी तो शुळावरी वाहिजेल निश्चेष. कधीही आपल्यासाठी कीर्तनात स्वतंत्र आसन नसलं पाहिजे. हे गाथ्यात असं प्रमाणे ते आसन काढल्याशिवाय कीर्तन सुरू होणार नाही. आणि ते व्यवस्थापन मंडळ व्हायचं नाही. नाही, शाहू महाराज तिथंच बसतील, अशी खाली नाही बसणार. जोग महाराजांचं ती भांडणच झालं महाराज तिथं. अखेर शेवट ते व्यवस्थापन मंडळ शाहू महाराजाची गाठ घ्यायला गेलं. ते कर्मचारी कामगार सगळे. शाहू महाराज म्हणले कीर्तन सुरू का नाही केलं? जोग महाराज म्हणतात ते आसन काढा, खाली बसून कीर्तन शाहू महाराजांनी ऐकलं तर कीर्तन करील, नाही तर करणार नाही. अरे तुम्हाला कोणी आसन टाकायला सांगितलं? आमचे पूर्वज शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात मांडी घालून कीर्तन ऐकत होते. मला कीर्तन मांडी घालून ऐकायला का हरकत झालंय? ते आसन काढून टाका. बघा, शाहू महाराजांच्या जोग महाराजांच्या मनात काहीच नव्हतं. हे मधले आहेत ना, मधले लय बेकार. गावगाव कोणत्याही गावात दोन पार्ट्या असतात, पण दोन्ही पार्ट्याचे नेते चांगले राहते. त्यांना गाव हाकायचं असतंय. दोन्ही पार्टीच्या नेत्याचं भांडण त्यांच्यामुळं झालेलं नसतंय, मधल्यांमुळं. हे सगळे मधले एक दिवस विमानात घाला आणि पुण्यतिथी साजरी करा, गावगाव लोक चांगले होतील. बघा, विठ्ठल विठ्ठल.